नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी कॉमर्स आणि 12वी सायन्सचा जो उद्या मराठी पेपर होणार आहे त्या पेपरचं जे प्रश्नपत्रिका स्वरूप आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तरी काय आहे प्रश्नपत्रिका, जेव्हा तुम्हाला परफेक्ट माहिती असते तेव्हा तुमच्या अभ्यासाला एक चांगली दिशा मिळते. कारण की आधी आपल्याला कळलं पाहिजे की नक्की पेपरमध्ये काय विचारतात, त्यानुसार आपण आपला अभ्यास चालू ठेवतो. तर हे व्हिडिओ आहे जी तुमच्यासाठी भरपूर मदत करणारी ठरणार, कारण की याने तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजायला मदत होणार. ठीक आहे. तर बघा, तुमचा जो विषय आहे 12वीच्या मुलांसाठी चाललंय हे कॉमर्स आणि सायन्स. त्या विषयाला मराठी युवक भारती असं नाव आहे. आणि सगळ्यात पहिला जो विभाग असतो, सगळ्यात पहिला विभाग त्याला गद्य विभाग म्हणतात. इन शॉर्ट गद्य म्हणण्यापेक्षा मी याला धडे म्हणेन, म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. यालाच तुम्ही असं म्हणा की इकडे सगळे पॅसेज पेपर मध्ये येतात. प्रश्न क्रमांक 1 मध्ये हा प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये टोटल तुम्हाला 3 पॅसेज येतात. त्याच्यामध्ये हा पहिला पॅसेज आणि हा दुसरा पॅसेज, अ आणि आ. हे अ आणि आ दोन्ही हे पठित गद्य असतात. पठित म्हणजे काय रे, तर पुस्तकातील पॅसेज असतात. हे म्हणजे काय, तुमच्या पुस्तकामध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत, धडे आहेत, आणि त्याच्यातले कोणतेही 2 पॅसेज तुम्हाला या ठिकाणी पेपरला येतात. तर पहिल्या प्रश्नाला अ म्हणतात आणि दुसऱ्या प्रश्नाला आ म्हणतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्येच अ आणि आ आहे, जे पठित गद्य असतात. बघा, पाठावर आधारित, पठित गद्य पाठावर आधारित. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जे पॅसेज आहे त्या पॅसेज वरती हा तुम्हाला पेपरला विचारणार आहेत. त्यानंतर तुम्ही बघता आता आपण कसा प्रकारचं स्वरूप असतं या पॅसेजचं. तर याच्यामध्ये पहिलं तुम्हाला आकलन असतं, दुसरं पुन्हा आकलन असतं. तर आकलन म्हणजे काय, तर आकलन म्हणजे बघा, तुम्हाला पहिला आधी पॅसेज वाचायचा आहे आणि पॅसेज वाचायचा आहे. पहिला पॅसेज वाचून तुम्हाला पॅसेज मध्ये त्याचा आन्सर भेटणार. म्हणजे पॅसेज मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. तर त्याला म्हटलं तर काय ते पठित गद्य. आकलन म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये मिळणार. दुसरं आहे स्तोमत आणि अभिव्यक्ती. स्तोमत आणि अभिव्यक्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स असतो. थोडा तुम्ही पॅसेजचा देखील वापर करू शकता उत्तर लिहायला, पण जास्तीत जास्त तुम्हाला स्वतःच्या मनाने हे उत्तर लिहायचंय. तर स्तोमत अभिव्यक्ती म्हणजे तुम्हाला माहिती पडलं पर्सनल रिस्पॉन्स आहे. आणि आकलन म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये मिळणार आहे. तर या पूर्ण प्रकारासाठी तुम्हाला काही जास्त अभ्यास करायची गरज नाहीये. जास्त चांगल्या प्रकारे तुमचं वाचन असेल तर तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला सहज मिळू शकतं. तर हे अ मधल्या पॅसेज साठी पण हाच सिक्वेन्स असणार आहे आणि आ मधल्या पॅसेज साठी पण हाच सिक्वेन्स असणार आहे. इथे तुम्हाला मार्क लिहून दिल्यात आहे. इथे त्यांनी सांगितलंय की बाबा आकलनसाठी 2 मार्क आहेत, पुन्हा आकलनसाठी 2 मार्क आहेत आणि सोमत साठी टोटल 4 मार्क आहेत. म्हणजे हा जो पूर्ण पार्ट आहे, हा टोटल असं म्हणा ना की 8 मार्काला येणार. 8 मार्काला फक्त अ वाला पॅसेज, सेम आ वाला पॅसेज पुन्हा 8 मार्काला येणार. म्हणजे जवळजवळ 16 मार्काला फक्त तुम्हाला पठित गद्य आहेत, म्हणजे पॅसेज येणार आहेत जे तुमच्या पुस्तकातले असतील. पुढचं आहे तुमचं ई आहे अपठित गद्य. अपठित म्हणजे काय असतं, अनसीन पॅसेज. हा पॅसेज तुमच्या पुस्तकातला नसणार, पुस्तकाच्या बाहेरचा असणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 कृती विचारलेल्या असतात. पहिला आहे आकलन आणि दुसरा आहे आकलन. म्हणजे या दोन्ही कृतीचं उत्तर तुम्हाला तुमच्या पॅसेज मध्ये मिळणार. स्वतःच्या मनाने काही लिहायचं नाहीये. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला सोमत जे आहे हा प्रकार नाहीये. सोमत हा प्रकार तुम्हाला याच्यामध्ये नाही बघायला भेटणार. तर ह्या आकलनला 2 मार्क असतील आणि या आकलनला 2 मार्क असतील, म्हणजे याचे झाले 4 मार्क.
आणि इकडे तुम्हाला अ मध्ये 8, पुन्हा अ मध्ये आ मध्ये 8, तर हे झाले 16. तर हे 16 आणि हे 4, तर 16 आणि 4 टोटल झाले 20 गुण. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 जो आहे हा पूर्णपणे 20 गुणांसाठी असतो. ठीक आहे, 20 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 असणार, ज्याचं मी तुम्हाला सांगितलं पॅटर्न. प्रश्न क्रमांक 1 हा 3 गटामध्ये विभागलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे तुमचा विभाग सीन पॅसेज म्हणजे पठित गद्य असणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न असणार, 2 आकलन कृती असणार ज्याचं उत्तर पॅसेज मध्ये भेटेल, आणि एक असतं स्वमत आणि अभिव्यक्ती ज्याचं उत्तर तुम्हाला थोडं पॅसेज आणि थोडं तुमच्या मनाचा वापर करायचा आहे. त्यानंतर आहे ऍक्च्युअली म्हणजे याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, स्वमत आणि अभिव्यक्ती. एक असतं स्वमत आणि दुसरं असतं अभिव्यक्ती. दोन्ही एकमेकांना ऑप्शन असतात. तुम्ही एक तर स्वमत वाला ट्राय करू शकता किंवा अभिव्यक्ती. अभिव्यक्ती ट्राय केलं तर तुम्हाला पॅसेजचा आधार घ्यायचा आहे, आणि स्वमत ट्राय केलं तर पूर्णपणे तुम्हाला स्वतःच्या मनाचं लिहायचंय. सेम आ मध्ये पण असंच असणार, आणि ई मध्ये जे आहे तिथे तुम्हाला स्वमत अभिव्यक्ती हा प्रकार नाहीये, फक्त दोन्ही आकलनचे प्रश्न तुम्हाला तिकडे विचारलेले असणार. तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 हा व्यवस्थित पद्धतीने कळलेला असेल, जो पूर्णपणे 20 मार्काचा आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, दॅट इज पद्य विभाग. तुमच्या समोर पद्य विभाग आहे, विभाग 2 पद्य. आता पद्य विभागामध्ये तुम्ही बघताय पद्य विभाग कृती 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 2. त्याच्यामध्ये आहे पठित पद्य पाठावर आधारित संपूर्ण कविता देणे अपेक्षित. म्हणजे ते लोक काही वेळेस पूर्णच्या पूर्ण कविताच लिहून देतात, आणि तिकडे तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले असतात. एक आहे आकलन, दुसरा आहे आकलन. आकलनामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कवितेमध्ये भेटणार, बरोबर आहे. आणि दुसरा आहे अभिव्यक्ती. अभिव्यक्तीमध्ये काय, एखाद्या ओळीचा अर्थ लिहायला सांगतील किंवा त्या ओळीबद्दल तुमचा विचार व्यक्त करायला सांगतील. म्हणजे इथे तुम्हाला थोडंसं कवितेचा आधार घ्यायचा आणि थोडा तुम्हाला स्वतःच्या मनाचं देखील तिकडे तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही बघता या आकलनसाठी टोटल 2 मार्क आहेत, पुन्हा आकलनसाठी 2 मार्क आहेत, आणि अभिव्यक्तीसाठी 4 मार्क आहेत. अभिव्यक्तीमध्ये तुम्हाला बराचसा पाठ लिहायचा असतो. त्यानंतर आहे पठित पद्य पाठावर आधारित अकृतीसाठी दिलेली कविता सोडून. बघा आता इथे जी तुम्हाला कविता विचारलेली असणार या ठिकाणी या प्रश्नामध्ये आ मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कविता तुम्हाला विचारतात, आणि तिकडे तुम्हाला लिहायला सांगितलेला असतो काव्य पंक्तीचा अर्थ. म्हणजे तुम्हाला त्या कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. तर लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला सगळ्या कविता व्यवस्थित माहिती पाहिजे, त्या प्रत्येक कवितेमध्ये असलेल्या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्या शब्दाच्या अर्थासोबतच आपल्याला त्या कवितेचा भावार्थ देखील माहिती असायला पाहिजे. सोबत तुम्ही ती कविता कोणत्या पुस्तकातनं घेतलेली आहे, त्याचा कवी कोण आहे, त्यानंतर मग त्या कवितेचं नाव काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या असतात. पुढे आहे ई प्रश्न. तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्येच पठित पद्य पाठावर आधारित अ आणि आ या दोन्ही कविता सोडून, इथे जी विचारले तिला पण सोडून, इथे जी विचारले तिला पण सोडून एक वेगळी कविता असते. तिथे तुम्हाला काय दिलेलं असतं, काव्य सौंदर्यावर आधारित कृती. 4 ते 6 काव्य पंक्ती दिलेल्या असतात, किंवा त्याला ऑप्शन आहे, तुम्हाला काय करू शकता, तुम्ही रसग्रहण लिहू शकता. म्हणजे तिथे ऑप्शन आहे, एक तर तुम्ही कवितेच्या ओळीचं काव्य सौंदर्य लिहा, किंवा तुम्हाला काय केलेलं असतं, कवितेच्या ओळींचं रसग्रहण लिहायचं असतं. तर आपल्याला माहिती पाहिजे रसग्रहण हे कसं लिहिलं जातं. रसग्रहण हे 3 स्टेप मध्ये लिहिलं जातं मराठी पेपरमध्ये. तर त्या 3 स्टेप काय आहेत ते नंतर मी तुम्हाला जेव्हा एक पेपर अनालिसिस करून दाखवेल त्यावेळेस तुम्हाला रसग्रहण समजलेलंच. काव्य सौंदर्य म्हणजे थोडक्यात त्या कवितेची प्रस्तावना लिहितात, त्या कवितेच्या ओळींचा अर्थ लिहितात. तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहे. तर हे आ वाला जे आहे ते पण 4 मार्काला आहे, आणि हे ई वाला जे आहे ते पण 4 मार्काला आहे. तर तुम्ही बघता 8 आणि 4 12 आणि 4 16 मार्काला तुम्हाला पूर्णपणे प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो विचारलेला असतो. इथे बघा, इथे काव्य सौंदर्य आहे. काव्य सौंदर्यामध्ये काय लिहितात,
कवितेच्या ओळींचा अर्थ आणि प्लस प्रस्तावना, त्याला म्हणतात काव्य सौंदर्य. ठीक आहे, काव्य सौंदर्यामध्ये कवितेच्या ओळींचा अर्थ आणि प्रस्तावना, आधी प्रस्तावना लिहितात मग कवितेच्या ओळींचा अर्थ लिहितात. सेम इथे पण सेम आहे. काव्यपंक्तीचा अर्थ विचारला म्हणजे याच गोष्टी तुम्हाला तिकडे लिहायच्यात आहे. रसग्रहण मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिलं काय ते भाषिक वैशिष्ट्य लिहितात सगळ्यात शेवटला, भाषिक वैशिष्ट्य सगळ्यात शेवटला लिहितात, त्याच्यावरती काव्य सौंदर्य लिहितात, त्यानंतर आशय सौंदर्य लिहितात. तर असं 3 स्टेप मध्ये जे आहे ते तुम्हाला रसग्रहण लिहायचं असतं. ठीक आहे, येस. तर या 3 स्टेप मध्ये रसग्रहण लिहितात आणि या 2 स्टेप मध्ये काव्य सौंदर्य लिहिलं जातं. तर तुम्हाला हा पण पाठ जो आहे तो उत्तम पद्धतीने पाठांतर करावं लागेल. काव्य सौंदर्य आहे ते सगळ्या ओळींचं तुम्हाला लहर असलं पाहिजे, तेव्हाच तुमचं काम व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतं. त्यानंतरचा जो विभाग आहे तुमच्या समोर त्याला म्हटलं तर साहित्य प्रकार. साहित्य प्रकार नावाचा कन्सेप्ट आहे बघा. हा आहे विभाग 3 साहित्य प्रकार आणि कथा. तर साहित्य प्रकार आणि कथामध्ये त्यांनी थोडंसं सोपं केले, थोडंसं हार्ड देखील केले. बघा काय विचारलंय, कथा साहित्य प्रकार. आता कथा जो आहे टॉपिक, कथा नावाचा एक टॉपिक आहे, कथा साहित्य प्रकार नावाचा टॉपिक. त्याच्यामधला तुम्हाला एक उतारा दिला जाणार आणि त्या उतारावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाणार. त्याच्यात आहे पहिली आकलन कृती, पुन्हा आकलन कृती आणि तिसरं पण आहे आकलन कृती. तर तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरं त्या पॅसेज मध्ये मिळणार आहेत. पठित कथांवर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथावर एक सोमत कृती व एक अभिव्यक्ती कृती असणे आवश्यक. तर बघा काय असतं, ह्या ज्या तुम्हाला टोटल कथा आणि सोमत आहेत, कथा जे आहे आणि साहित्य प्रकार, त्या कथांवरती ते लोक तुम्हाला 4 कृती म्हणजे 4 प्रश्न विचारतात. त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे. ते पण कसं असतं, त्यात तुम्हाला एक सोमत असतं आणि एक अभिव्यक्ती असते. बघा काय विचारलंय, सोमतावर आधारित 2 कृती आणि अभिव्यक्तीवर आधारित काय असतं 2 कृती. तर सोमतावर 2 कृती आहेत आणि अभिव्यक्तीवरती 2 कृती आहेत. तुम्हाला सोमतवरती 2 देणार, त्यातलं एक सोडवायचं असणार. अभिव्यक्तीवरती पण 2 देणार, त्यातलं एक सोडवायचं असणार. तर तुम्हाला हा जो पाठ आहे तो 3 मार्काला आहे, हा जो पाठ आहे तो 3 मार्काला आहे आणि टोटल तुम्हाला इथे 6 मार्क्स मिळणार आहेत. तर तुम्ही बघताय हा जो प्रकार होता, हा जो प्रकार आहे टोटल 4 मार्क्स आणि हा 6 मार्क्स. तर दोन्ही मिळून तुम्हाला हा जो पाठ आहे हा टोटल 10 मार्काला पेपर मध्ये येतो. बरोबर आहे, येस. पुढचा जो कन्सेप्ट आहे त्याला म्हटलं तर उपयोजित लेखन. सर्वाधिक तुम्हाला अभ्यास या सेक्शनचा करायचा आहे, कारण की इथे काही पॅसेज वगैरे नसतो. इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पाठांतर करायच्यात आहे. उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती. उपयोजित घटक हा तुमचा एक विभाग आहे पेपरमध्ये. त्याच्यामध्ये टोटल 1 ते 4 घटक असतात. 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 कृतीसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी तुम्हाला 2 कृती सोडवणे अपेक्षित असते. म्हणजे इथे तुम्हाला 4 प्रश्न देतात, 4 प्रश्न, त्याच्यातले तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे. एकाला 2 मार्क असणार, असे तुम्हाला 4 मार्काला हा कन्सेप्ट विचारलेला असतो. त्यानंतर इथे मोठे प्रश्न असतात, लघुत्तरी प्रश्न असतात या उपयोजित मराठीवरचेच. तिकडे तुम्हाला टोटल 1 ते 4 असे घटक आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. 5 गुणांसाठी 1 प्रश्न असतो. तुम्हाला 4 प्रश्न देतात, तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे. तर 10 मार्काला तुम्हाला हा प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतरचा शेवटचा विभाग आहे त्याला म्हणायचं व्याकरण आणि लेखन. व्याकरण आणि लेखन. व्याकरणावरती तुम्हाला बघताय वाक्य रूपांतर विचारलेलं असतं, समास विचारलेला असतो, त्यानंतर प्रयोग, अलंकार आणि वाक्य प्रचार असे टोटल 5 व्याकरणावरती आधारित तुम्हाला प्रश्न असतात. आणि प्रत्येक प्रश्नावरती, प्रत्येक हा जो व्याकरणाचा टॉपिक आहे त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही तिथून प्रत्येक व्याकरणाचा कन्सेप्ट व्यवस्थित शिकू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला लेखन विभागामध्ये फक्त निबंध विचारलेला असतो. तर तुम्हाला निबंध दिलेले असतात. निबंधामध्ये टोटल तुम्हाला 5 विषय दिलेले असतात आणि त्या 5 पैकी तुम्हाला कोणताही
1 वरती निबंध लिहायचा असतो. किती मार्कासाठी? 10 मार्कासाठी. अशा प्रकारे तुमचं व्याकरण आणि लेखन जे आहे ते पूर्णपणे पेपरमध्ये 20 मार्कासाठी विचारलेलं असतं. तर थोडक्यात आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेतलं. प्रश्न क्रमांक 1 जो आहे हा पूर्णपणे तुम्हाला 20 मार्कासाठी आहे. प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा तुम्हाला 16 मार्कासाठी आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे हा तुम्हाला 10 मार्कासाठी आहे. प्रश्न क्रमांक जो 4 होता 4 त्याच्यामध्ये तुमचं उपयोजित लेखन होतं, हे टोटली तुम्हाला 14 मार्कासाठी आहे. आणि प्रश्न क्रमांक जो 5 आहे व्याकरण आणि लेखन हा तुम्हाला पूर्णपणे 20 मार्कासाठी आहे. अशा प्रकारे तुमचा हा 80 मार्काचा पेपर पॅटर्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला आ आणि ई असे 3 प्रश्न असतात. हा जो आहे हा सीन पॅसेज आहे, हा पण सीन पॅसेज आहे, हा अनसीन पॅसेज आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला आ आणि ई असे 3 प्रश्न असतात. अ मध्ये कविता दिलेली असते, त्याच्यामधून उत्तरं शोधून लिहायची असतात. इथे ओळींचा अर्थ लिहायचा असतो आणि इथे रसग्रहण आणि काव्य सौंदर्य विचारलेलं असतं. प्रश्न क्रमांक 3 जो आहे प्रश्न क्रमांक 3 हा पूर्णपणे तुमचा कथा आणि साहित्य प्रकारावरती आहे. तर कथेवरती तुम्हाला ऑलरेडी एक म्हणजे पॅसेज दिलेला असतो, ज्याच्यावरती तुम्हाला 6 मार्कासाठी विचारलेलं असतं. आणि पुढचा आहे आ. तर आ मध्ये तुम्हाला मी बोललो टोटल 4 प्रश्न देतात. त्यातले तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. बघा 2 प्रश्न, एक सोमतवाला लिहायचा असतो आणि एक अभिव्यक्तीवाला. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. बघा सोमतावर आधारित 2 कृती आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती, 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथेवर एक सोमत कृती आणि एक अभिव्यक्ती कृती असणे आवश्यक. म्हणजे एक सोमत सोडवायचं आणि एक अभिव्यक्ती सोडवायचं. ठीक आहे. त्यानंतर मग प्रश्न क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला बघताय अ वाला प्रश्न असतो आणि आ वाला. इथे अ मध्ये तुम्हाला टोटल 4 प्रश्न देणार, 2 सोडवायचे, प्रत्येकाला 2 मार्क असणार. आ मध्ये पण तुम्हाला 4 प्रश्न देणार, 2 सोडवायचे, प्रत्येकाला 5 मार्क असणार. आणि व्याकरणामध्ये तुम्हाला पहिलं अ मध्ये सगळं ग्रामर असणार 10 मार्काला आणि आ मध्ये तुम्हाला सगळं लेखन म्हणजे निबंध असणार 10 मार्काला. तर तुम्हाला बघताय पहिले 2 प्रश्न अ आ ई असे 3 गटात विभागलेत आणि नंतरचे प्रश्न जे आहेत ते अ आ असे 2च गटामध्ये विभागलेले आहेत. तर इथे तुम्हाला मी बोललो सीन पॅसेज अनसीन पॅसेज. त्यानंतर सीन पोएमच्या ओळींचा अर्थ, सीन पोएमच्या ओळींचं काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. त्यानंतर मग कथा साहित्य प्रकारावरचा पॅसेज आणि त्यानंतर इथे कथा साहित्य प्रकारावरचे 4 प्रश्न, त्यातले तुम्हाला 2 सोडवायचे आहे. 2 सोमतवाले त्यातला 1 सोडवायचा आहे आणि 2 अभिव्यक्तीवाले त्यातला 1 सोडवायचा आहे. त्यानंतर मग इकडे अ आणि आ. अ मध्ये तुम्हाला उपयोजित लेखनावरती 4 प्रश्न असतात, त्यातले 2 लिहायचे आहे, एकाला 2 मार्क असणार. आणि आ मध्ये तुम्हाला पुन्हा काय ते उपयोजित लेखनावरचे 4 प्रश्न असणार, तुम्हाला त्यातले 2 सोडवायचे, प्रत्येकाला 5 मार्क असणार. आणि इकडे अ मध्ये सगळं ग्रामर असणार, ग्रामरचे टोटल 5 टॉपिक आहेत. वाक्य रूपांतर करणं, समास सोडवणं, प्रयोग, अलंकार, वाक्यप्रचार. आणि तुम्हाला आ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लेखन आहे म्हणजे निबंध आहे. आणि अशा प्रकारे हा तुमचा पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला उत्तम पद्धतीने पेपर पॅटर्न समजला असेल आणि याने तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासाला एक व्यवस्थित मार्ग मिळण्याचं काम होईल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.